सणासुदीचा हंगाम जवळ येतोय आणि सोनं चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा बाजारात चर्चा सुरू केली आहे। गेल्या काही महिन्यांपासून चांदीचा भाव सातत्याने वाढतोय। तज्ञांनी केलेली भविष्यवाणी आता खरी ठरेल का? चांदीच्या वाढत्या किमतीमुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे। चांदी खरेदी करणं हा फायद्याचा सौदा ठरेल का? चला जाणून घेऊया या मौल्यवान धातूच्या किमतीतील चढ उतार आणि त्यामागील कारण आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। सध्या भारतीय बाजारात चांदीचा भाव प्रति किलो 65,850 रुपये इतका आहे, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 10,000 रुपयांनी जास्त आहे। मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर वायदे 90,055 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे। गेल्या 6 महिन्यात चांदीच्या किमतीत सुमारे 15% वाढ झाली आहे। यामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीसाठी चांदीकडे पाहणाऱ्या ग्राहकांना आता जास्त किंमत मोजावी लागत आहे। आता जाणू या वाढीमागील कारण काय ते। तज्ञांच्या मते चांदीच्या किमतीत वाढीमागे ते जुने कारण आहेत, जसे की जागतिक आर्थिक अस्थिरता, युरोप आणि मध्य पूर्वेतील भूराजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोनं आणि चांदीकडे वळत आहेत। मग मागणी वाढ, लग्न सराई आणि दिवाळी दसरा यांसारख्या सणांमुळे दागिने आणि चांदीच्या वस्तूंची मागणी वाढली आहे। मग रुपयांची घसरण, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांचं मूल्य घसरल्याने चांदी आयात करणं महाग ठरलं आहे। मग शेवटचं म्हणजे औद्योगिक मागणी, चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, सोलर पॅनल्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो, ज्यामुळे त्याची मागणी सतत वाढत आहे। बाजारातील तज्ञांचं म्हणणं आहे की 2025च्या अखेरीस चांदीचा भाव 95,000 ते 1,00,000 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। केडिया ऍडवायझरी संचालक अजय केडिया म्हणतात, जागतिक आर्थिक परिस्थिती, मागणी पुरवठा आणि रुपयाच्या मूल्यातील चढ उतार यामुळे चांदीचे दर यंदा चांगलेच चढतील। मात्र काही तज्ञांचं असंही म्हणणं आहे की जर जागतिक अर्थव्यवस्था स्थिर झाली आणि मागणी कमी झाली तर किमतीत अल्पकालीन सुधारणा होऊ शकते। परंतु जर तुम्ही चांदी खरेदीचा विचार करताय, मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा। सर्वप्रथम दीर्घकालीन गुंतवणूक। चांदी ही दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून चांगली मानली जाते। सध्याच्या वाढत्या किमतीत खरेदी केल्यास पुढे फायदा होण्याची शक्यता आहे। मग बजेटचा विचार, लग्न सराईत दागिने खरेदी करताना आपलं बजेट ठरवा। कमी वजनाचे दागिने किंवा चांदीच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक हा पर्याय ठरू शकतो। मग बिल घ्या, खरेदी करताना जीएसटी सहित पक्क बिल घ्यायला विसरू नका, यामुळे भविष्यात विक्री करताना फायदे होऊ शकतात। मग सावधगिरी, जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तज्ञांचा सल्ला घ्या आणि बाजारातील चढ उतारांवर लक्ष ठेवा। थोडं थांबून योग्य वेळी खरेदी करणं फायद्याचं ठरू शकतं। वाढत्या किमतीमुळे सामान्य ग्राहकांना चांदीची दागिने खरेदी करताना जास्त खर्च करावा लागतोय। काही जण आता चांदीऐवजी इतर स्वस्त पर्याय निवडत आहे, पण ज्यांनी आधीच चांदीत गुंतवणूक केली आहे त्यांना या वाढत्या दराचा फायदा मिळतोय। म्हणूनच चांदी खरेदी करणं हे तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकतं, पण योग्य वेळ आणि माहिती महत्वाची आहे। चांदीचा भाव वाढता वाढता वाढे ही भविष्यवाणी खरी ठरण्याचे चिन्ह दिसत आहे। सणासुदीचा हंगाम, जागतिक परिस्थिती आणि वाढती मागणी यामुळे चांदीच्या किमतीत तेजी कायम आहे। पण खरेदीपूर्वी सावध राहा, तज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या बजेटनुसार निर्णय घ्या। चांदी खरेदीमुळे तुमचं आयुष्य खरंच सोनं होईल का, हे तुमच्या योग्य नियोजनावर अवलंबून आहे। तुमच्या शहरातील आजचा चांदीचा भाव जाणून घ्यायला विसरू नका आणि स्मार्ट गुंतवणूक करा। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला।